हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यजतन व्लॉग. तर आज आमची सकाळ झाली या व्ह्यूने. तर यजतने सकाळी पसारा करून ठेवलेला होता. द आर्ट अँड द आर्टिस्ट दोघं पण दिसत आहेत आपल्याला समोर. मी यजतने केलेला आर्ट साफ करेपर्यंत इथे यजतचे दुसरे उद्योग चालू झालेले होते. तर तो रोज हे चार्जर काढतो. तर आम्ही मेकश्युअर करतो जेव्हा पण आम्ही मोबाईल चार्जिंगला लावू तेव्हा काढल्यानंतर बटन बंद करतो. तर आज यजतसाठी ब्रेकफास्टला मी बनवलं होतं नाचणीची खीर, किंवा आपण नाचणीचा शिरा म्हणू शकतो त्याला. तर त्यासाठी मी नाचणीचं पीठ भाजून घेतलं आणि त्यामध्ये खजूर टाकली होती. यजतला जास्त गोड आवडत नाही तर मी एकच खजूर टाकते. आणि मी काम करताना यजतने मध्ये केलं नाही तर मग माझं काम कसं कंप्लीट होईल. तर तो कायमच हजर असतो माझं काम कंप्लीट करून द्यायला. तर मी इथे नाचणी भाजून घेतली आहे तुपामध्ये आणि त्यानंतर मी त्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि थोडं दूध टाकलं आणि ते चांगलं शिजवून घेतलं. कारण नाचणीला शिजायला वेळ लागतो तर त्याला मी ऑलमोस्ट 10 मिनिट तरी झाकून ठेवते जेणेकरून ते शिजेल. आणि मी त्यामध्ये लम्स नाही होऊ म्हणून मी आधीच पाणी मिक्स करून घेते खाली आणि मग ते शिजवायला ठेवते. यजतची खीर बनवून रेडी आहे आणि यजत तिथे खातो आहे आणि सोबत त्या कढईसोबत खेळतोय पण. तर त्यानंतर मी परत ब्रेकफास्ट बनवला होता माझ्या आणि सागरसाठी. तर त्यासाठी मी इथे स्प्राउट्स चिले बनवले. मला ही पेंटिंग आवडली श्री छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणून मी हे रेकॉर्ड केलं. त्यानंतर आल्यावर मी यजतला झोपवलं. यजत झोपेतनं उठल्यानंतर सागर त्याच्यासोबत खेळत होते थोडा वेळ. झोपेतून उठल्यानंतर यजतचा मूड चांगला करणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यावरच पुढचे माझे 3 तास डिपेंड नसतात. सो असं थोडा वेळ त्याच्यासोबत खेळलं, टाईमपास केला की तो खुश होतो आणि मग तो जरा चांगला राहतो पुढचे 3 तास, काही त्रास वगैरे नाही देत. इथे त्याने हात खराब केले होते म्हणून मी त्याला बाथरूममध्ये घेऊन गेले होते. तर तो काय परत बाहेर आला नाही हात धुवून झाल्यानंतर आता तो तिथे मस्ती करत बसला आहे. तिथे त्याने त्या स्टूलवर बसून घेतलं आहे. त्याची पॅन्ट बघा कशी झाली आहे. तो बाहेर आल्यानंतर मी इथे अलेक्सावर सॉन्ग लावले होते. तर यजतच्या मते अलेक्सा म्हणजे एक बॉलच आहे. तर तो तिच्यासोबत बॉलसारखंच खेळत असतो. तो तिला फेकून देतो. इथे आता त्याने तिचा ते प्लग काढून टाकला आहे मागे जो होता तो, आणि आता तो तिला फेकून देणार आहे. दिसलंच तुम्हाला हे. आणि एक उद्योग झाला की दुसरा रेडीच असतो. तर आता तो इथे पावडर सांडवत बसला आहे. त्याला झोप आलेली होती इथे पण त्याला टाईमपास करायचा होता. तर त्यानंतर मी त्याला झोपवलं. यजत आणि बाबा दोघं पण झोपले होते. आज आम्ही बनवली होती समर स्पेशल कैरीची चटणी. तर आपण त्याची रेसिपी पाहू आता. तर त्यासाठी आम्ही इथे 2 कैऱ्या घेतल्या आहेत आणि त्यांचे असे उभे स्लाईस कट करून घेतले. त्यानंतर ते स्लाईस अजून छोटे छोटे कट करून घेतले जे की आता असे दिसत आहेत. मग आम्ही थोडासा गूळ बारीक करून घेतला आणि मग कढईमध्ये तूप आणि तेल टाकून घेतलं. इथे कैरी फ्राय करावी लागते तर त्यामुळे तेल थोडं जास्त घेतलं आहे. पहिले तेलामध्ये लसूण फ्राय करून घेतला. त्यानंतर त्यामध्ये कैरी ॲड केली आणि कैरी पूर्ण लाल होईपर्यंत तिला फ्राय करून घेतली. कैरी लाल झाल्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड केले. त्यामध्ये होतं लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला आणि मीठ टाकून हे मिक्स करून घेतलं आणि त्याला 1-2 ते 3 मिनिट शिजू दिलं. त्यानंतर लास्टला त्यामध्ये जॅगरी ॲड केलं. जॅगरी म्हणजे गूळ. जॅगरी ॲड करून झाल्यानंतर त्याला मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर जॅगरी वितळायला थोडा वेळ लागतो आणि त्याला असं पाणी सुटतं. तर ते एक 5 ते 10 मिनिट शिजू दिल्यानंतर आपली कैरीची चटणी रेडी झाली. यजत आणि सागर उठल्यानंतर आम्ही ऑफिसला गेलो. तर मी ऑफिसमधनं जाऊन येऊपर्यंत इथे यजतची मस्ती चालू होती.
तर तो गाड्या ऑब्झर्व करत बसला होता. तिथे मी ज्या टाईमला जाते तेव्हा सगळे लोक ऑफिसमधनं येत असतात, तर बऱ्यापैकी गर्दी असते. तर तो त्यांना येताना जाताना बघत बसतो. बॅकग्राऊंडला गाणे चालू आहेत आणि गाण्यांसोबत याच्याचं ऑब्झर्वेशन चालू आहे. या गणपतीची आणि याच्याची फ्रेंडशिप आहे. तर जेव्हा पण आम्ही कुठे जातो त्यावेळेस याच्यात गणपतीला एकदा तरी हात लावतो. ये लवकर चल, ये चल लवकर, ये ये लवकर चल. अरे अरे चल, हात दे मला लवकर, चल दे लवकर यजत. मी चालले, जाऊ दे, बाय बाय. चल मग, चल 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 चल, अरे चल. घरी आल्यानंतर ना आम्ही बनवलं होतं चीज पोटॅटो स्मॅश. ते खाऊन झाल्यानंतर ना याच्यातनं इथे जिरे पावडर सांडून ठेवली होती. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूयात. थँक्यू फॉर युअर सपोर्ट एव्हरीवन. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.